काय म्हणलास? तिचे तर मला जमन असं वाटत नाही. हेच सांगायला आलो. खर तर तुला जाब विचारायला आलो तुम्ही. तिचं तर तुमचं हानकी बडी वहिनीवर किती प्रेम आहे. तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुम्ही आज सगळ्यांच्या समोर काय बोललो? त्या गद्दार आहेत. तुम्ही त्यांना गद्दार नाही म्हणायला पाहिजे होतं. हे काय मला पटलेलं नाही. काय बाबू तुला सगळ्यांसमोर गद्दार म्हणाला? बाबू पण ना कधी कधी टोकाचं बोलून जातो बघ. काकी ठीक आहे ना. हे बघा, त्याला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आणि मला जे योग्य वाटतं ते मी करणार. उमेदवारीचा अर्ज भरलाय ना, तो मी मागे घेणार. काय तू उमेदवारीचा अर्ज मागे घेणार आहेस? बरोबर आहे. बाबू तुला सगळ्यांसमोर असं काहीतरी बोलला ना, म्हणून तू हा विचार केला असणार. तुझ्या माघार घेण्याने फार फार तर काय होईल? रमावतीच्या लोकांचं नुकसान होईल. एका माणसासाठी लोकांचं नुकसान होणार असेल तर काय हरकत आहे? खरं तर बाबूसाठी नाही, माईसाठी तू वाईट आहेस. हे सगळं जे युद्ध आहे ना, ते माईनं मोठं केलंय. तिने बाबूला तुझ्या विरोधात भडकवलंय. कारण या घरात आणि बाहेर सगळीकडं तिला सत्ता हवी. पण जर तू माघार घेतलीस तर लोक काय विचार करतील? वैदेही घाबरली नाही, किंवा वैदेहीने पैसे घेतले आणि माघार घेतली. तू माघार घेण्याने तुझ्या एकटीचं नुकसान नाही ना ग, पक्षाची बदनामी होणार. म्हणजे बघ ना, या घरात तुला काही बोलू दिलं जात नाही. बाहेर सगळ्यांसमोर बाबू असं बोलल्याने लोकांच्या नजरेतही तुझी किंमत कमी झाली. लोकांना असंच वाटणार घाबरली. पण लोकांचं तुझ्याबद्दल असं विचार करणं जर थांबवायचं असेल ना, तर तुला ही निवडणूक लढावी लागल. नुसती लढायची नाही, जिंकायची पण. मला मेलीला तर खात्रीच होती तू ही निवडणूक नक्की जिंकणार. कारण कसं आहे ना, जेव्हा लोकांची आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा नसते आणि नेमकं त्याच वेळी आपण ती गोष्ट साध्य करतो ना, तेव्हा चमत्कार घडतो. माझा विश्वास होता ग त्या चमत्कारावर. पण ठीक आहे, तू ठरवलेस ना माघार घ्यायची, मग घे. तुझं माघार घेणं तुझ्यावर उधार राहील, पण ही उधारी माई फेड. चल, तू नको विचार करूस. खूप उशीर झालाय, चल आराम करते जा. डोका पिका फिरलं की काय तुझं थंड? तू माझा दोस्त आहेस आणि त्यांची बाजू घेतोयस. मी त्यांची बाजू घेत नाहीये. तिच्यात जे चुकीचं आहे ते सांगितलं फक्त. चुकीचं चुकीचं एवढा मोठा झालास तू? काय चूक काय बरोबर काय लागलं तुला? मला शिकवतोय? नाही नाही नाही, एक मिनिट. तुझ्या हाताला कोणी दागा बिगा मानला काय? का लिंबू बिंबू फिरलाय तुझ्यावर?
नाही, हे सगळं तुझे काय बोलतो ना ते प्रिया दिदी बोलतो तेवढं ठीक होतं, कारण ती पहिल्यापासून त्यांच्या बाजूने होती. पण तुझं काय, ही अचानक हिंमत कुठून आली तुझ्यात? हा नाही त्याच्यात ऐकू आता माझ्यापेक्षा त्या जवळच्या वाटायला लागला तुला. असं असते तुमचं. तुम्ही ना तुमच्या समोरच्या माणसाची बाजू समजून घेत. तुम्हाला जे समजते ते वाटून घेऊन मोकळा होत आहे. प्रिया ते पण हेच बोलतात ना, काय चुकीचं बोलल्या होत्या? नाही, तुमचं आणि हानकी बडी वहिनीचं जे काही भांडण असेल ते असेल, पण तुमचं हानकी बडी वहिनींवर प्रेम आहे विसरू नका. वाह वाह थंडर वाह. मी प्रेम केलं हे दिसलं तुला, त्यांनी माझ्यावर गेम केला हे नाही दिसलं तुला? कसला दोस्त आहेस रे? हे दोस्तीच नाही आहे त्याच्यात, तुमच्या दोघांच्या नात्याचं आहे. त्याच्यात तुमच्यातल्या रामाची जागा रावणानं घेतलाय म्हणून तुम्ही असं वागताय सा त्यांच्याशी दुष्टपणे. त्यांचा अपमान करताय, त्यांना काय नाही नाही ते बोलताय, गद्दार म्हणताय. माझं तेजदा असं नाहीये, अजिबात नाहीये. थंडर लय बोललास. आणि हे बघ, मी काय करायचं काय नाही हे तू मला शिकवायची गरज नाही, कळलं? बरोबर आहे, माझी लायकीच नाही होती. मी कोण तुम्हाला समजावलं? जे काही शिकवायचं नाही ते नियतीच तुम्हाला शिकवेल. कोण चूक कोण बरोबर हे काही कळत नाही. एवढं माहिती आहे, हानकी बडी वहिनी खऱ्या आहेत, प्रामाणिक आहेत, खऱ्याच्या वाटेने चालणार आहेत. त्याच्यात मी तुमचं कधी वाईट चिंतलं नाही, चिंतणार पण नाही. पण एवढं सांगतो, तुम्ही आत्ता जे बोलताय वागताय की नाही तरी चुकीचं आहे. चुकीचं माझं चुकीचं त्याबरोबर. अरे तुझ्या दादाचा विश्वासघात केला, मला फसवलं ते बरोबर. माझं प्रेम विकत घेतलं ते बरोबर. जी बाई माझ्याच घरात राहून माझ्याच माईंच्या विरोधात निवडणूक लढवते ते बरोबर. थंडर त्या जर खऱ्या असत्या ना तर त्यांनी त्याच दिवशी नकार दिला असता ज्या दिवशी तिकीट जाहीर झाली. त्यांनी म्हणलं असतं की नाही, मला माझ्या घरच्यांच्या विरोधात नाही उभं राहायचंय, नाही म्हणलं असतं ते. आपण म्हणलं का त्यांनी तसं? नाही म्हणलं का? कारण त्या खोट्या आहेत, स्वार्थी आहेत, विश्वासघाती आहेत.